हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असतील. आज मी खूप दिवसांनी ब्लॉग करायला म्हणजे बारशाला ब्लॉग केला होता, तेव्हापासून मी ब्लॉग केलाच नव्हता. तर बघूया, आज मी पूर्ण फुल डे म्हणजे घरामधलाच ब्लॉग शूट करणार आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आता मी चालले नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे चहामध्ये मी खाणार आहे पुरी. काल आम्ही गुढीपाडवा निमित्त पुरी केली होती. सो मी तुम्हाला पण दाखवते चहा. तर आज मी आमच्या जेवणामध्ये बनवणार आहे व्हेज पुलाव आणि पनीर टिक्का. तर व्हेज पुलाव मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. तुम्ही एकदा असा बनवून बघा, छान लागते. त्याच्यासाठी मी घेतले मटर, फरसबी, काय बोलतात त्याला, फरसबीच आहे. आणि हे अद्रक, लसूण, गाजर, फ्लॉवर आणि कांदा आणि मिरची घेतले. कांदा उभा चिरून घ्यायचा. आणि मी भात आपला साधावालाच घातले, बासमती नाही घेतला. मला दाखवते कसं आहे थांबा. अगोदर असं मी भात पूर्ण घालून घेते. असं एकत्र पण भाजी आणि भात बनवू शकतो, पण असं केल्याने अजून छान टेस्ट लागते. सो मी पहिले भात घातलेला आहे. आता भात झाल्यानंतर मी बनवेल तेव्हा ती प्रोसेस तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत मी पनीर टिक्काची तयारी करते. हा बोल ना भाई. कपडा इस्त्री करायला जावं, कोणी गेला नाही कपडा इस्त्री करून. काय करू, मी घराच्या बाहेर घर निघतच नाही. कपडा इस्त्री केला परत तुम्ही इस्त्री करायला. तू पिली ना तुझी दीदी, तुझी फ्रुटी घेतली ही बाई, जाताना घेतली तुझी फ्रुटी पण. आता इथे मी टॅमॅटो, कांदा आणि मिरची तेलावरती वाळून घेते. असे मोठे मोठे पीस केले कारण मी आपल्याला मिक्सरला लावून द्यायचे. आणि ते ठेवले मॅगी, झाले मॅगी. आता त्यामध्ये दीदी घेतली का? बाबू तुझी मॅगी घे. दीदी कशी खाऊन दाखव. दादाला आहे घे, दादाला आहे ती तुला घे. बरोबर रे, बरोबर. आता मी याच्यामध्ये तूप आणि तेल टाकले. आता खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता, लवंग, मिरी आणि आपली दालचिनी. आता हे मस्त परतलं ना, याच्यामध्ये मी टाकते कांदा आणि हिरवी मिरची. कांदा मस्त शिजवून घ्यायचा आपल्याला तेलावरती. लय मस्तच येते फोडणी, तर वास एकदम भारी आले. आता याच्यामध्ये मी आपल्या सर्व भाज्या घालून घेते. अगोदर अद्रक लसूणची पेस्ट घालून घेते. आणि आता हे सर्व भाज्या एकत्र घालते. आता यांना वाफेवरती 10 मिनिटं शिजवून घ्यायचे.
ठेवते. याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. ते पाणी आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं. पण अगोदर ना मी तव्यावरती पनीर टिक्कासाठी शिमला मिरची आणि कांदा थोडासा फ्राय करून घेते. आता जे मी तेलावरती कांदा आणि टॅमॅटो मिरची मारलेली ना, ती आता मी त्याची पेस्ट बनवून घेतले. आणि इथे मी पनीरला सुहाना पनीर टिक्का मसाला आणि आपला आगरी मसाला आणि दही लावून मॅरिनेट करत ठेवलं. आता यो पनीर मी तेलावरती शॅलो फ्राय करून घेते. बोल. आता मी इथे पनीर पण फ्राय करून घेते. गॅस फास्ट ठेवला मी, कारण की इथे त्याच्यामध्ये पाणी दहीचं पाणी सुटतं. आता एक ग्रेव्हीसाठी आपलं मी कांदा टोमॅटोची पेस्ट केलेलं तेलावरती मस्त फ्राय करून द्यायचं. तेल सुटेपर्यंत. आणि इथे बघा आता माझा ही भाजी पण माझी मस्त सुकलेली आहे. याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आपल्याला. मी भाज्यांपुरती थोडं मीठ टाकलेलं आहे आणि भातामध्ये पण आपलं मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून घेते. जास्त नाही, 2 ते 3 चमचे. ते सर्व मिक्स करून घ्यायचं. आता इथे माझा पुलाव रेडी आहे आणि भाजी, आणि इथे माझी भाजी पण रेडी आहे. पनीर टिक्का मसाला, त्याच्यामध्ये मी ते शिमला मिरची कांदा वगैरे सर्व टाकलेले. आता माझं जेवण झालं, फक्त पापड तळायचे काम. तर आता आमच्या मंदिराचं काम किती पूर्ण झालं तुम्हाला मी दाखवते. आज नाही आले ते, आज ईद आहे त्याच्यामुळे सुट्टी घेतली त्यांनी. इथे हा वाला छोटावाला मंदिर आणि हा मोठावाला. आतमध्ये पण दाखवते. पाऊच पायला असतात. होय येता हे मस्त बसले आरामात. हो जत्रा भरली आपली. दीदी का ग का मारला हर्षलला? गोटी दे माझी, गोटी माझी, गोटी माझी. तर आता यांना मी जेवण वाढलं, यांना जेवण देते. आता यांना मी जेवायला दिले. हो कसं लागतं सांगा. एक छोलेची आहे, एक ती पनीर. तुम्हाला ती पटत नाही तरी मी थोडासा दिले तुम्हाला, खाऊन बघा. मस्त. ती भाजी खा ना, ती भाजी नाही खाऊन बघत. हा पनीर वाली एकच दिले, तुम्हाला नाही आवडत नाही पनीर. आंबा चांगली लागते. जेवा. आता मी पण जेवण घेते. काय काय तर आताच मी आले रूम मध्ये. माझं सर्व आवरलेलं आहे, खालचं सर्व जेवलेले आहेत, मी पण जेवले. आणि वरती आल्यावरती आताशी जस्ट यांनी मला पाठवलेलं आहे थम्सअप. आणि इकडे बघा दिसतात शेंगदाणे.
तर मी आता ते खाते. आणि ह्या ब्लॉग मी इथेच एंड करू का कंटिन्यू ठेवू माहीत नाही. बघूया, कंटिन्यू ठेवला तर पुढचे क्लिप्स लावते मी. तर गाईस, यावेळी तुम्ही आता बघितलं असेल जेवणाचा रिव्ह्यू दिले मला, जेवण कसं झाले, जेवले तेवढंसा. आणि आता तुम्हाला लाईव्ह दाखवते मी याचं काय चालले. हो हा, तुम्हाला ते पटलेलं ना जेवण. मग बघितलं यांचं काम कसं बसलं. म्हणजे जेवण चांगलं नव्हतं झालं ना. हो, व्हेज जात नाही आम्हाला, व्हेज जात नाही. सो यांनी आणलेल्या नूडल्स त्या ते खातात. मी आता जस्ट थंडा पिलाय. आता मी झोपते. तर हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला आपला व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.